पेनल्टीचे नियम असतात. काही स्पर्धा सुरक्षित व्हावा, चांगल्या व्हाव्या, वेळेवरती व्हाव्या म्हणून त्या स्पर्धेला नियम लावले जातात. जे नियम आहेत, कंपल्सरी ड्रेसिंग चेसिंग हा नियम आहे. हा पण प्रत्येक स्पर्धेमध्ये असतो. लेट येणाऱ्या संघाला नेहमीच पॅनल्टी दिली जाते. क्रॉसिंग लाईनसाठी पण आपण काही नियम आहेत. एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज बाउंड्री लाईनच्या आतमध्ये इंटर व्हावा. आपण आंतरराष्ट्रीय लेवलला पाहिलं गेलं तर 1 मिनिट असतो, 3 मिनिटं असतात. टेनिस क्रिकेटला 30 सेकंदचा अवधी असतो आणि 30 सेकंद म्हटलं गेलं तर तुम्हाला तेवढी बॅट उचलायला पण टाईम भेटणार नाही आहे. त्यामुळे काही नियम आपण त्यावेळी तसं ठेवत नाही, म्हणून क्रॉसिंग लाईनचा नियम ठेवला. 5 ओव्हरचीच मॅच आहे दादा, नाही तुमच्यासाठी आम्ही अन्याय करणार नाही आहे. त्याच्यामुळे जे नियम अटी आहेत, फक्त राजेंद्र भोईर किंवा संदीप गायकवाड ज्या स्पर्धेमध्ये आहेत म्हणून ते नियम लागले जातात असं नाही आहे. हे नियम प्रत्येक स्पर्धेमध्ये असावे आणि त्या स्पर्धेमध्ये ते नियम लागले जातात. बाहेर गेलात कुठे तर लेट गेलात तर राजेंद्र भोईर यांनी स्वतः आपल्या बोरगावच्या मैदानावरती जाऊन 1 ओव्हरची पॅनल्टी खाल्ली होती. दामद संघाने 9 प्लेअरमध्ये घेऊन क्रिकेटचा खेळ खेळला होता. राजेंद्र भोईर सर बरोबर ना? ओ भोईर सर, 1 ओव्हरची पॅनल्टी खाल्ली ना तुम्ही बोरगावला. विनिंगमध्ये मारेल त्या संघाला 2,000. जो खेळ विवेक भगत आणि दीपक सिंग डॉक्टरांच्याकडून हा पारितोषिक आपण पाहतो आहे. प्रदीप गायकवाड यांच्याकडून चौकार हॅट्रिक 500 आणि षटकार हॅट्रिक 1,000 रुपयाचा पारितोषिक आहे. डॉक्टर विवेक भगत आणि डॉक्टर दीपक सिंग यांच्याकडून सर्वाधिक जास्त ज्याचा स्कोर होईल बॅटिंगमध्ये, मग तो पहिल्या राऊंडमध्ये हरून दे या शेवटच्या राऊंडमध्ये हरून दे या जिंकून दे. जो सर्वाधिक धावा जो बनवेल त्याला 2,000 आणि त्यानंतर सर्वाधिक विकेट घेणारा आजच्या रात्रीमध्ये त्याला 2,000. नेरल मल्टी स्पेशलिस्ट क्रिटिकल केअर सेंटर जो हॉस्पिटल येणाऱ्या 11 मेला ज्याचं उद्घाटन होणार आहे. रुद्र पवार यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. रुद्र पवार. तर जाऊया मॅचकडे. आपण ओलूया कॉम्बॉक्सकडे जिथे जोडले गेलेत अजय डारे सर. हॅलो. हॅलो. गावदेवी कोलारेचा 12th मॅन स्टेजवरती या लगेच. आई एकविरा क्रिकेट संघ आयोजित स्वर्गीय आर्यन स्मृती चषक 2025 ही स्पर्धा आणि तिसऱ्या रजनीला इथे सुरुवात होतीये. गेम इज ऑन. पहिला चेंडू टाकण्यासाठी दोस्ती ग्रुप मार्केवाडीचा अजय माळी. पहिलाच बॉल बॅटची कडा आणि एक सिंगल रनने इथे धावफलक ओपन झालं दोस्ती ग्रुप मार्केवाडीच्या विरोधात गावदेवी कोळारेचं. घरचं क्रीडांगण आहे आणि घरच्या क्रीडांगणावरती गावदेवी कोलारे संघाची पहिल्या चेंडूवरती सिंगल धावेने ही सुरुवात. सुसज्ज क्रीडांगण बनवलं. कोल्हारेच्या अगदी गावाच्या आसपास असणारे मैदान, नव्याने निर्माण केलेलं आहे मैदान आणि जबरदस्त खेळपट्टी आणि स्पर्धा ही तेवढीच मानाची सन्मानाची. आणि फलंदाजी मार्कवरती आकाशने पहिली धाव इथून ओपन केली. 1 बॉल 1 धाव. अजय माळी आहे दोस्ती ग्रुप मार्केवाडी. नवीन संघ मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल टप्पा चांगला आहे. डॉट बॉलची फेक इथून झाली. चला बॅट्समन नेम प्लीज जो स्ट्राइक वरती आहे. मयूर हजारे सध्या स्ट्राइकर एंड वरती आहे. आणखीन एक चांगला बॉल अजय माळीचा. अपील जोरदार होती. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये मयूर हजारेच्या बॅटला चेंडूचा स्पर्श देखील होत नाहीये आणि जो स्कोर पाहिजे पॉवर प्लेमध्ये गावदेवी कोलारेला जो स्कोर पाहिजे तो मात्र 3 चेंडूमध्ये अवघी एकच धाव आहे.
या दरम्यान पाहतोय मायरा ग्रुप नरेश भगत आमच्या सोबत आहेत आणि एकनाथ माली या ठिकाणी उपस्थित. एकनाथजी माली या पण व्यासपीठावरती आपल्या मनापासून हार्दिक स्वागत. तेच दोन्ही संघांचे बरेचसे पाठीराखे आलेत आणि मॅच चांगली होईल. दोन्ही खरं तर अजय मालीचा हा चेंडू चौथा होता. मयूर आझारेला परतावा लागेल. बॅट्समन आउट. एकही धाव करू शकला नाही मयूर. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 3 डॉट बॉल खेळून इथून मात्र परतीचा प्रवास त्याला करावा लागेल. बारी आहे. समोर खेळलेत. पकडली कॅच. बॅट्समन आउट. बॅक टू बॅक झटका. गावदेवी कोलारेल अंकुश जामगरे शून्यावरती परतत असताना आणखीन एक विकेट. पहिलं षटक इथून समाप्त झाला आणि गावदेवी कोलारेचा स्कोर आहे 2 विकेटच्या मोबदल्यात अवघी 1च धाव. या दरम्यान सुजित कोलंबे यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती करू या आपण व्यासपीठावरती आपल्या मनापासून हार्दिक स्वागत. अजय सर पहिले गेले तर आपण आत्तापर्यंत आयवा झेलचा विचार केला तर पहिल्या रात्री आपण पाहिलं गेलं तर ते आयवा झेल कोल्हारे गावामध्ये सर्वाधिक आयवा झेलची जे स्मार्ट वॉच आहेत ते आपण पाहिले गेले. काल तलवडे गावामध्ये एक गेला, एक वाकस गावामध्ये तर पाहिलं गेलं तर एक ऑल वॉच पोचले. आजही आपण पाहतो आपल्याकडे 5 स्मार्ट वॉच आहेत. आजच्या रात्रीमध्ये जे भाग्यवान 5 प्रेक्षक कोणते असतील जे आयवा झेल पकडतील आणि विजय गोमारे आणि त्यांच्यासोबत सुभाष मस्कर दादा यांच्या माध्यमातून असलेले ते स्मार्ट वॉच आज कोणता प्रेक्षक या ठिकाणी घेऊन जाईल. 8 एवढीचे का मैदानावरती खेळणारा कोणताच संघातील खेळाडू त्याच्यासाठी तो वॉच नसणार आहे, फक्त असणार ते प्रेक्षकांसाठी. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि श्री 11 यंगस्टार कोलारेचा स्कोर आहे तो मात्र 1च धाव. अजय मालीने चांगली ओव्हर टाकली. आता पवन मार्के आलेत. दोस्ती ग्रुप मार्केवाडी टीम कडून पवन आलं ओव्हर नंबर 2 मध्ये आणि आकाशच्या अगेन्स्ट पहिला चेंडू आणि डॉट बॉल इथून सुरुवात. खतरनाक गोलंदाजी सुरू आहे. दोस्ती ग्रुप मार्केवाडी या संघाची पहिल्या बॉलरने देखील डॉट बॉल 6 मध्ये 5 चेंडू त्याने डॉट टाकले आणि आता पवन आला आणि पवनने देखील आकाशच्या विरोधात पहिला डॉट बॉल इथून फेकला. वेगवान चेंडू होता. बन्नाट वेग. आणखीन एक चांगला चेंडू. आकाशला देखील स्ट्रायकर एंडला अगदी रोखलंय ते गोलंदाज पवन मार्केने. श्री 11 यंगस्टार कोलारे जी सुरुवात पाहिजे पॉवर प्लेमध्ये 2 षटके पॉवर प्लेचे आहेत पण दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आणि आकाशची बॅट अजूनही शांत आहे. फुल टॉस ऑन साइडला. खेळाडू तैनात आहे. फिल्डिंग होईल तोपर्यंत सिंगलच धाव मिळेल टीम श्री 11 यंगस्टार कोलारेला. बॅटिंगमध्ये एकाला तरी एका बाजूने तुफानी हल्ला करावा लागेल. तर गावदेवी कोलारे श्री 11 यंगस्टार कोलारे आपण तयार राहायचंय. यानंतर विजेता संघासोबत
आपली मॅच असणार आहे. फुल टॉस, फटका बारी, एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू पोहोचलाय, बॉल कलेक्ट केला, फेक होतीये, 2 धावा इथून कंप्लीट. 2 धावांनी स्कोर गावदेवी कोलारेचा इथे वाढत असताना धावा संख्या 4 पर्यंत पोहोचतीये. 4 बॉलांनी 4 धावा पवन मार्के ज्याच्या गोलंदाजीवरती आता खरं तर बॅट्समन राकेश मोरे पूर्णपणे तयार होता. आणखीन एक डॉट बॉल, एका मागोमागे 11 चेंडू संपले, धावा संख्या ती अवघी 4. स्वर्गीय आर्यन स्मृती चषकामध्ये पहिल्या फेरीमध्ये तिसऱ्या रजनीमधील खरं तर दोन्ही संघ एकमेकांच्या अगेन्स्ट आहेत, पण स्कोर जो पाहिजे गावदेवी कोलारेला फ्लाइंग स्टार्ट इथे देऊ शकले नाहीत. आणखीन एक डॉट बॉल, ओव्हर नंबर 2 चा खेळ इथून समाप्त. गावदेवी कोलारेचा स्कोर पहिल्या ओव्हरमध्ये अजय माळीने धावा दिल्या अवघी 1, पवन मार्केने धावा दिल्या 3, 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा येत्या धावा फलकावरती 4. डीजे अजय माली पुन्हा बॉलिंग साठी आला आणि आता स्ट्राइक वरती येतो मात्र आकाश. प्रत्येक ओव्हरला स्ट्राइक स्वीकारली ती आकाशने, पण आपल्या संघासाठी अजूनही अनिकेत हजार यांच्याकडून पारितोषिक लागले का आकाशसाठी 3 षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक असेल. तुषार कराले यांच्याकडून देखील प्रत्येक षटकार चौकाराला प्रत्येकी 200. शरीरावरती चेंडू अपील होती, नॉन स्ट्रायकर एंड वरून खेळाडू आलेत, परतावा लागेल. रनआउटची विकेट गावदेवी कोलारेला, आणखीन एक झटका, बॅट्समन आउट. थँक्यू सो मच. सुभाषजी मस्कर सर ज्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं, त्यांच्या जोडगुरीने विजय गोमर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण पाहतोय लगातार जे ऐवज झेल आजच्या रात्रीमध्ये जे 5 ऐवज झेल असतील, पहिले त्यांच्यासाठी स्मार्ट वॉच आहे. काल शेवटच्या मॅचला जाता जाता शेवटच्या मॅचला त्या 2 ऐवज झेल आल्या. दादा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. समीरजी मिनमिने यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. तर सिक्सर सलगचे 3 सिक्सर 2000चा पारितोषिक असेल. संदेशजी आजारे, जसं पारितोषिक लागलं तसा बाबूच्या बॅटमधून आला एक बेहतरीन षटकार. थँक्यू. कर्जत टेनिस क्रिकेटमधील आणखीन एक बायकर मॅन अष्टवैलू खेळाडू संतोष घारे सर या ठिकाणी उपस्थित आहे. संतोषदा घारे या पण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर आणखीन एक उत्कृष्ट खेळाडू अष्टवैलू खेळाडू संदीप मार्के या ठिकाणी उपस्थित आहेत. या पण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. मार्केवाडीमधून भरपूर आहेत आमचे एकनाथ माली, आमचे नरेशदादा भगत, एक A1 जोडी आहे आणि खरंच मायरा एलोन मार्केवाडी संघाच्या पाठीमागे सदैव त्यांचं खूप मोठा हात आहे आणि त्यांचा पाठबळ आहे. तर मी संतोष गारे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. संदीप मार्के या ठिकाणी उपस्थित आहेत, एन्जॉय करणार आहेत ते.
स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या मात्र 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 10 धावा. ओव्हर नंबर 3 देखील समाप्तीकडे जात असताना गोलंदाज अजय माळीचं हे षटक आणि बाबू लास्ट बॉल प्रॉपर कनेक्ट झालाय. चेंडू सीमा पार लॉंग ऑफच्या डोक्यावरून ठोकलाय तो मात्र षटकार. अजय सर संदेश हजारे सराबांनी या मॅचसाठी आणि या मॅचला जर पारितोषिक थोडं लेट लावलं, हे अगोदर लावलं असतं ना ते 1-2 षटकार आहेत ना सर पहिल्यांदाच आले असते. चेतनजी गोमारे यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचे मनापासून अधिक स्वागत. काल दीक्षा एंटरप्राइजेस आणि स्मिथ एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून अनेक पारितोषिक होती. छोटा भीम आणि आमचे मिकी माऊस यांचं आपण पाहतो मैदानावरती आगमन होत आहे. जरूर कॅमेरामॅन आपण त्यांना पाहू शकता. छोटा भीम आणि मिकी माऊस. दत्त हजारे आणि हरीश गोमारे बाबूसाठी षटकार हॅट्रिकला 1000 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आहे. नरेंद्र गोमारे सर यांनी जर बाबूनी जर षटकार हॅट्रिक घेतली तर तब्बल 3000चं पारितोषिक आणि 40+ जर बाबू झाला तरी 3000चं कॅश प्राईज असेल. आणि समितदादा मिनमिने यांच्याकडून पण 40+ झाला तर 1000 आणि षटकार हॅट्रिक आली तरी 1000 आणि जर 50 मारली तर 11000 बाबूसाठी पारितोषिक आहे. नरेंद्र गोमारे साहेब यांच्याकडून पारितोषिक या ठिकाणी लागला गेला आहे. अजितदादा शिंगटे पण या ठिकाणी आहेत. काल अक्षरशः बॅटिंग करत असताना हाय स्कोर रचला त्यांच्या संघाने, मॅच पण जिंकली. मिलिंद यांनी पण म्हणजे दोन्ही फलंदाज कोणी षटकार हॅट्रिक ठोका. नरेंद्र गोमारे यांच्या माध्यमातून अर्थात लक्षा ग्रुप किंग 5000 यांच्या माध्यमातून ते 3000चा पारितोषिक असेल. बार्शी साहेब या, आपलं मनापासून हार्दिक स्वागत. पंडित फडके यांचं स्वागत जरूर राहिलं आहे. आपण या इनिंग ब्रेकमध्ये करूया. जा मैदानात जा, गोल गोल फिरा तुम्ही. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 16 धावा. बाबू खरं तर बॅटिंग करतो आणि त्याच्या साथीला मिलिंद आता स्ट्राईक वरती आणि ओव्हर नंबर 4 ला इथून होतीये सुरुवात. लेफ्ट हँड बॉलर, पहिलाच बॉल मिलिंदसाठी आपिले मैदानाच्या आतमध्ये. गावदेवी कोल्हारेला एक चांगला स्कोर हवाय. 5 ओव्हरची मॅच, अजूनही 11 चेंडू या इनिंगचे बाकी आहेत आणि मिलिंद खरं तर मैदानाच्या आतमध्ये उतरताना पहिला चेंडू त्याने फेस केलाय बॉलर महेंद्रचा. फटका चांगला आहे, गॅप मोठा आहे, चेंडू चाललाय मागे, पोहोचलाय सीमा पार, मिलिंदच्या बॅट मधून आलाय चौकार.
नवीन आलेला बंटी गोमारेला देखील इथून चांगल्या पद्धतीने चेंडू टाकण्यासाठी तो मार्गस्थ झाला. लेफ्ट हँड बॉलर मार्केवाडी टीम कडून. बंटीच्या बॅट मधून शॉट फाईन लेगला बीट करा. चेंडू चालला सीमा पार. आलाय चौकार. डीजे शेवटचा बॉल ओव्हर नंबर 4 चा. 24 धावा आहेत टीम गावदेवी कोल्हारेच्या. अंतिम चेंडू. लास्ट बॉल आहे. खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहे. चेंडू इथून अडवला गेला आणि फेक होईल तोपर्यंत एकच सिंगल. 4 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला. गावदेवी कोल्हारेची धावा संख्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 विकेटच्या मोबदल्यात 25 धावा फलकावर. 2 रात्रीमध्ये स्वर्गीय आर्यन स्मृती चषकामध्ये आतापर्यंत 2 संघ क्वालिफाय झालेत. पहिल्या रजनीमध्ये जय हनुमान वाकस आणि कालच्या रात्रीमध्ये अष्टविनायक बेकरे हे 2 संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालेत. आणि सुपर 6 मध्ये आज तिसऱ्या रजनीमध्ये एक संघ दाखल होईल आणि पहिल्याच मॅच मध्ये 4 ओव्हरमध्ये गावदेवी कोल्हारेचा स्कोर येतो 25. मोठ्या संख्येने प्रेक्षक मैदानावरती आता उपस्थित होत आहेत. तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. आज सर मेकी माऊस आणि आपले छोटा भीम प्रेक्षकांचं मन जिंकण्यासाठी आपण पाहतोय मैदानाच्या चहूबाजूने फिरत आहेत. प्रेक्षकांना अभिवादन करत आणि खऱ्या अर्थाने एन्जॉय मिळणार आज सर्व आमचे जे लहान बालक आहेत, आमचे सर्व खेळाडू आहेत, त्यांच्यासाठी एन्जॉयमेंट मोमेंट, फनी मोमेंट जरूर आज पाहावंच मिळणार. लास्ट ओव्हर आता पहिल्या सत्राचा खेळ इथून विराज घारे हा गोलंदाजी मार्क वरती. दोस्ती ग्रुप मार्केवाडी. पहिला चेंडू विराजचा. नवीन आहे गोलंदाजच्या कारणास्तव पहिलाच षटक टुर्नामेंट मध्ये टाकत असताना विराज हातातून चेंडू इथे निसटलाय. कुठलाही धोका नाही कारण स्कोर मात्र 25 वरती आहे. 4 विकेट. अजय सर हे दोस्ती ग्रुप म्हणजे शर्तीवाले सर्व आहेत का? हां, क्रिकेटमध्ये दोस्ती ग्रुप आपण तो प्रथमतः या ठिकाणी हे संघ आपण पाहतो जिथे संधी भेटेल तिथे खेळत असतात. हौशी क्रिकेटर आहे. पहिला चेंडू फटका यष्टी रक्षकाने इथून मात्र थोडी मिसफिल्ड केली आणि दुसऱ्याने देखील कव्हर अप करत असताना पण चांगली फिल्डिंग झाली. चौकार त्याने अडवला. 1 रन इथून मिळेल. धावा संख्या ती 26. सगळ्या हौशी क्रिकेटर आहेत. दोस्ती ग्रुप मार्केवाडी नवीन खेळाडूंनी बांधलेला हा संघ आहे. आम्हाला क्रिकेट एन्जॉय करायचं आहे या उद्देशाने स्वर्गीय आर्यन स्मृती चषकामध्ये अर्थात संदेश हजारे दादा यांच्या स्पर्धेमध्ये कोल्हारेच्या क्रीडांगणावरती दोस्ती ग्रुप मार्केवाडी संघ दाखल झाला आणि गावदेवी कोल्हारेशी 2 हात करत असताना चांगली बॉलिंग करतोय आणि इथे फटका फसलाय. पकडली आहे कॅच. बॅट्समन बाबू इथून आउट. धक्का क्रमांक 5.
बार्शी या ठिकाणी उपस्थित आहेत. दत्तादा बार्शी यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून अधिक स्वागत. शंकर हिराल कालचे आईबा झेल पुरस्कार प्राप्त आमचे दादा, काल स्मार्ट वॉच भेटला त्यांना आणि झेल एवढं सुरक्षित आणि सुंदर घेतलं. अफलातून झेल पकडलं होतं. मिकी माऊस नामचे छोटा भीम प्रेक्षकांना खुश करत असताना गोलंदाज विराज स्ट्राइक राखण्याचा प्रयत्न आणि बॅट्समन पोहोचलाय. जरूर जरूर त्यांना डान्स करण्याचा मौका भेटेल, जरूर भेटेल डान्स करायचा मौका. आपण पाहतोय प्रेक्षक, आपण पाहायला लागला हा हा छोटा भीम 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 छोटा भीम. आणि छोटा भीम आणि मिकी माऊस तुम्हाला जेही लागेल आजची सोय पूर्णपणे नरेंद्र गोमारे दादा लक्षा सर्जा ग्रुप कडून तुम्हाला भेटली जाईल. जबरदस्त. यस, पंचांकडून रेफर करण्यात आलं की चेंडू वाईट आहे की नाही याचं चेकिंग केलं जाईल आणि डिसिजन तुमच्यापर्यंत दिला जाईल. पंचांकडून इथून रेफर करण्यात आलंय चेंडू वाईड आहे की नाही याचं चेकिंग इथे केलं जात आहे. थर्ड अंपायर इथून डिसिजन तुमच्यापर्यंत देतील. गोलंदाजाने चेंडू रिलीज केल्यानंतर बॅट्समन ज्या ठिकाणी उभा होता चेंडू पडल्यानंतर एक्झॅक्ट चेंडू लेंथ कशी होती दुसऱ्या अँगलने देखील चेक केलं जात आहे. डिसिजन पेंडिंग आहे. वाईट चेंडूसाठी पंचांकडून रेफर करण्यात आलं होतं. बंटी गोमारेनं जर 2 षटकार खेचले तर दत्तू हजारे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सध्या डिसिजन पेंडिंग आहे. मैदानावर फेअर डिलिव्हरी म्हणजे एक 22ची धाव टीमच्या खात्यात ऍड होईल आणि स्कोर झालाय तो मात्र 28. आता इनिंग संपायला अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. विराज गोलंदाजी मार्क वरती आहे. 5वा चेंडू ओव्हर नंबर 5चा. समोर येतो बंटी गोमारे. बंटीच्या बॅट मधून फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डिंग इथून होईल. दुसरा धावेचा कॉल आणि 2 धावा पूर्ण. 2 धावा मिळतील 30 धावा. धावा फलकावरती इथून पोहोचतात आणि आता एक चेंडू इथून शिल्लक असणार. तीस धावा आणि अंतिम बॉलची फेक इथून होईल. विराटचा चेंडू विकेट किपरच्या हातात. धाव घेण्यासाठी प्रयत्न होणार नाही. 17 इथून संपला आणि गावदेवी कोल्हारेने 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा उभारल्यात. 30 विजयासाठी टार्गेट सेट झालंय. या ठिकाणी आपण पाहतो कर्जत टेनिस क्रिकेटच्या आघाडीचे खेळाडू मास्टरमाइंड दशरथजी देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे परममित्र नामदेवजी मार्के या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेल आपण या व्यासपीठावरती स्वर्गीय आर्य स्मृती चषक 2025 मध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत. या कलमोली संघाचे सर्व खेळाडू, मायरा 11 मार्केवाडी संघाचे सर्व खेळाडू या आपण व्यासपीठावरती यायचे. श्री 11 नरेंद्र गोमारे दादा, नरेंद्र गोमारे तो मायरा 11 वाला पण इथे आलाय, भगत पण इथे आहेत. श्री 11 मार्केवाडी संघ आज पाहतोय. तर आपण खऱ्या अर्थाने सर्वांचं स्वागत या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी दशरथजी देशमुख यांचं या ठिकाणी स्वागत करायचं मी विनंती करतोय. नरेंद्रदादा गोमारे या आपल्या शुभ हस्ते दशरथ देशमुख कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी दशरथजी देशमुख यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. तर मी नरेंद्र गोमारे दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते दशरथ देशमुख यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचे.
त्याचबरोबर नामदेवजी मार्के या ठिकाणी उपस्थित आहेत. कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सिनियर प्लेयर, त्यांचंही या ठिकाणी स्वागत केलं जाईल. त्यानंतर आमचे शर्यत प्रेम आमचे पंढरीनाथ शेठ, आम्ही लाडन त्यांना फडके म्हणतो, त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. तर पंढरीनाथ शेटे यांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. आपण मान्यवर या ठिकाणी आहेत. तर कोलारे नेरल कशलेश टॅक्सी स्टँडचे सर्व आमचे चालक वाहक चालक आपण जेवढे आहेत मालक चालक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. दामतवरून पण काही मान्यवर या ठिकाणी आहेत, त्यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. फरानबाई खुरामबाई आपण पाहतो या ठिकाणी आहेत, त्यांना विनंती करतो अफजल या. सर्व आमचे दामतचे सर्व आमचे फ्रेंड्स ग्रुपचे सर्व जे मित्र आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. तो स्वप्नील कांबरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. स्वप्नील शेठ कांबरे या आपण व्यासपीठावरती या. एकतीस जावांचं लक्ष इथून ठेवण्यात आलंय. ते मात्र दोस्ती ग्रुप मार्केवाडीसाठी, प्रेक्षकांसाठी मात्र आयवा झेलसाठी. आयवा कॅच पकडली तर स्मार्ट वॉच आहे. फुलटॉस 31चा टार्गेट. पहिला चेंडू देखना फटका. एका टप्प्याने चेंडू सीमा पार. पहिला चौकार, पहिला वार सीमा पार चौकार. थँक्यू थँक्यू मास्टर. स्वप्नील कांबरे या आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. समीर मिनमिने विकेट हॅट्रिकला 1000. नरेंद्र गोमारे यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 3000. प्रदीप गायकवाड यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 3000. बॅट्समन आउट. आर्य स्फूर्ती चषक 2025 आणि आई एकविरा क्रिकेट संघ कोल्हारे ग्रामस्थच्या वतीने संभाजीला देऊया वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. संभाजीभाई तुम जीवो हजारो साल.
तो विकेट दिनेश भुंडरे नरेश हजारे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. या टॉससाठी या श्री 11 मार्केवाडी विपक्ष जय हनुमान कलमोली दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी यायचं लगेच. या दरम्यान वाईट चेंडूची धाव मिळेल. 31 धावांचा अवघड टार्गेट आणि दोस्ती ग्रुपची सुरुवात देखील चांगली झाली. बाबूने एक विकेट मिळवली आहे, पण आता बाबू इथून येणाऱ्या बॉलवरती कशा प्लॅनिंगने चेंडू टाकेल. फटका भारी आहे. चेंडू चाललाय सीमा पार. आणखीन एक चौकार आलाय बॅट्समन ऋषीच्या बॅटमधून. थँक्यू. या विठ्ठल शेठ गवली आपल्या शुभ असते टॉस या ठिकाणी करूया. जय हनुमान कलंबोली विपक्ष श्री 11 मार्केवाडी या दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच या टॉससाठी या. ऋषीच्या बॅटमधून फटका. चांगली टीम आहे दोस्ती ग्रुप मार्केवाडी. ऋषीने देखील चौकार खेचला, विराजने देखील चौकार खेचला आणि आता 31 धावसंख्येचं टार्गेट असताना स्कोर पोहोचला आहे तो मात्र 10 या धावसंख्येवरती. 4 चेंडू आणि 10 धावा. 4 बॉल आणि 10 धावा. बाबू पहिल्या पॉवर प्ले मध्ये आलेत. खोलात होता चेंडू. समोर खेळाडू आहे मिड ऑन मध्ये. चेंडू हातात आला नाही तोपर्यंत धाव कंप्लीट झाली. 5 चेंडू आणि 11 धावा. आता विजयासाठी 20 धावांची गरज आहे. गावदेवी कोलारेला इथून विकेट घ्याव्या लागतील. दोस्ती ग्रुप मार्केवाडीच्या अगेन्स्ट गोलंदाजांना डॉट बॉल जास्त टाकावे लागतील. तर अजय सर टॉस या ठिकाणी झालाय. ज्या हनुमान कलंबोली संघाने टॉस जिंकले प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीला आमंत्रित केलंय ते श्री 11 मार्केवाडी संघाला. खतरनाक शॉट सीमा पार विराजच्या बॅटमधून सिक्सर. चोवीस चेंडू मध्ये विजयासाठी 14 धावांची गरज. 24 चेंडू आणि 14 धावा. लक्ष मात्र आता ज्या आधी आव्हानात्मक वाटत होतं गावदेवी कोल्हारेच्या गोलंदाजी समोर ते आता सहज सोपं वाटू लागलंय. कारण 24 चेंडू आणि अवघ्या 14 धावांची गरज आहे. इथून मॅच मध्ये उलटफेर करण्यासाठी खरं तर आज आई एकविरा क्रिकेट संघ कोल्हारेचा टॉप क्लास खेळाडू संभाजी वाघे याचा आज वाढदिवस आहे. संभाजी वाघे याला वाढदिवसाच्या सर्वांच्या वतीने भरपूर साऱ्या शुभेच्छा. संभाजीचा आजचा दिवस खास आहे आणि आज बर्थडे बॉय संभाजी वाघेच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन देखील या ठिकाणी होईल. फटका भारी आहे. ताकद झोकली आणि इथून कॅच. मिलिंद होता त्या ठिकाणी. बॅट्समन इथून आउट. बघा अजय सर परिणा शेठ फडके साहेब यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपये आलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं खास करून तुला द्यायचं होतं एवढे दिवस पण आज त्यांना मौका भेटला आहे. त्यांच्याकडून माझ्यासाठी आशीर्वादाला धन्यवाद. या स्कोर पोहोचलाय तो मात्र 21. आता विजयासाठी अवघ्या 10 धावांची गरज आहे. तुफानी आलाय तो मात्र विराज या बॅटरचा. समोर होता चेंडू. व्हाईट बॉलची फेक झाली. एक्स्ट्राची धाव इथून मिळेल. टीम दोस्ती ग्रुप मार्केवाडी आता विजयाच्या दिशेने आणि नामद टीमचे प्लेयर इथे आलेले. अफजल या ठिकाणी आले. अफजल आपलं सहर्ष स्वागत.
वा सुंदर फटका गल्लीमधून चेंडू काढला 3-3 खेळाडू धावत आहेत चेंडू सीमा पार दोस्ती ग्रुप मार्केवाडी बॅटर प्रवीणच्या बॅट मधून आला बॅक टू बॅक चौकार टीमचा स्कोर 26 धावा आता अवघ्या 5 धावांची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी दोस्ती ग्रुप मार्केवाडीने 9 चेंडू मध्येच मॅच आपल्या बाजूने झुकवली आणि 31 धावा संख्येचा टार्गेट इथून आता अवघ्या 5 धावांच्या अंतरावरती येऊन पोहोचलाय फटका भारी आहे एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू सीमा पार विजयाचा षटकार जिंकलाय तो मात्र दोस्ती ग्रुप मार्केवाडी 31चं टार्गेट होतं गावदेवी कोल्हारेचं अवघ्या 10 चेंडू मध्ये धावा संख्या चेस केली आणि विजय संपादन केला अभिनंदन टीम दोस्ती ग्रुप मार्केवाडी आणि हार्ड लक गावदेवी कोल्हारे गणेशजी शिंगटे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी गणेशजी शिंगटे साहेबांना विनंती करतो